सुप्रभात मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका मराठी मूवी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे शनिवार आणि आम्ही चाललेलो आहे राईडला. आपला भाऊ बघू शकता तुम्ही, रेडी होतोय. असा काही आमचा सेटअप आहे. मला पण अजून सगळी तयारी करायची आहे. चालू आहे अजून सगळं पॅकिंग वगैरे बाकी आहे. आपला भाऊ करतोय पॅकिंग. तर लोकेशन काय आहे ते तुम्हाला मी आता नाही सांगणार. आपण सगळं जे डिस्कस करणार आहे ते मोटो व्लॉगमध्येच करणार आहे. आणि तर पॅकिंग वगैरे सगळे झालेली आमची, बघू शकता तुम्ही. आणि पॅकिंग करताना एवढं घाम आला आहे ना, पावसाचं तर काही ठिकाणा नाही. पण घामाने पार बघू शकता तुम्ही घाम किती आला आहे. तर तुम्हाला डायरेक्ट मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटेल. काय लोकेशन आहे, काय सगळं काय ते तुम्हाला तेव्हाच सांगेल. ठीक आहे. आणि हा व्लॉग जो आहे तो पूर्ण बघा. ठीक आहे. ओके, चला चल. तर अशा प्रकारे आपली राईड चालू झालेली आहे खूप दिवसांनी. बहुत दिनों के बाद हम दोनों ये रोड, अरे हमारी बाइक, भागो. टैंक फुल, पत्ता बोल पत्ता, पत्ता बोल पत्ता. भाई 2 वाघ थेट घाटाच्या दिशेने, भागो. काम 25 झालंय मित्रांनो, काम 25. मुलुंडला पुन्हा आणि काम 25 केलंय. नाही, काहीच नाही काढायचं. जस्ट आता भिवंडी क्रॉस केलंय आणि आपल्या भावाला आता पेट्रोल भरायचं आहे. नायरामध्ये तो पेट्रोल भरतो. तर मजा तर खूप येते, पण पावसाचा काही ठिकाणा नाही, कुठेच नाही. शॉर्ट आलो आहे, 20 किलोमीटर झाले असतील. मजा तर खूप येते. कनेक्ट राहा तुम्ही. लोकेशन पण तुम्हाला सांगतो आता कुठं चाललं आहे. लोकेशन आहे महाशेर घाटात. पण महाशेर घाटात आम्ही स्टे करणार आहे. स्टे म्हणजे तो माझ्या गावी स्टे, घाटात पुढं स्टे नाही करणार आहे. आणि खूप मजा तर येणार आहे. गावी जाणार, आज रात्र गावी राहणार. मग सकाळी येताना दुसऱ्या साईडनी भंडारदराच्या साईडनी येणार. ट्राय करू. सगळे रायडर चाललेले आहेत, बघू शकता तुम्ही. गर्मी पण खूप आहे. ट्रॅफिक आहे रे भाई, ट्रॅफिक आहे. एवढा मोठा रोड करून पण ट्रॅफिक लागली. घुसायचं आहे काय भाई. भिवंडीचा ट्रॅफिक लागलेला आहे अशा प्रकारे. इथे रोड किती पण मोठा करा, पण ट्रॅफिक काय कमी नाही होणार. ट्रॅफिक तेवढीच राहणार. रोड बनवले, सगळ्या मोठा केला तरी ट्रॅफिक काय कमी नाही होते. हा जो मागेच आहे. भिवंडीची ट्रॅफिक काय कमी होत नाही. मागच्या एक तासापासून ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे आम्ही. 1 तास झाला. जेवढा पैसा. डिफेंडर 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 बघा, डिफेंडर. तिचा रुतबा बघा किती भारी आहे. भावड्या, अरे भाई भाई भावड्या, थांब जरा. गावात बाईकवाल्यांना इज्जतच नाही, पण एवढं आहे.
नाही भाई, इज्जतच नाही. डायरेक्ट धनाधन कुठून पण. कल्याण 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 सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कल्याण नंतर मुरबाड, मुरबाड नंतर टोकावडे, नंतर माळशेज घाट. वाव, काय वेदर आहे, एक नंबर, सुपर. असा रोड असेल ना तर किती पण लांब जायचं असेल तर काय थकवा पण जाणवणार नाही आणि काहीच नाही होणार, मजा येते. तर हा रोड नॉनस्टॉप घाटाचा घाट उतरसपर्यंत आहे. हा रोड एक नंबर रोड आहे, नॉनस्टॉप. वायझर बंद करतो. बाई, पाऊस तर भेटणार आहे वाटतं. पावसासाठीच तर आम्ही निघालोय आणि पुढे पाऊस भेटणार आहे तर नक्की आहे, शुअर शॉट आहे. कारण की थोडासा असा वाटतं की इथं पाऊस भरलेला आहे पुढे. घाटात तर नक्कीच भेटणार पाऊस, कारण की आम्ही पावसासाठीच तर निघालोय घराबाहेर. तर प्लॅन सांगतो तुम्हाला, प्लॅन काय होता. प्लॅन होता आमचा माळशेजलाच जायचा प्लॅन होता. प्लॅन मार्शलला जायचाच होता, पण तेच ना, एका वन डे रिटर्न मार्शल्स करून. आता सॅटर्डे संडे जर सुट्टीच आहे तर मार्शलला जर जाणार तर गावीच जाऊन येतो ना. तर एक स्टे जो आहे तो आम्ही सॅटर्डेचा जो आजचा जो स्टे आहे तो मस्त गावीच करणार, गावीच राहणार, चिल करणार, थोडा आराम करणार. जी पण आपली जी रोजची धावपळ आहे, जॉब करणार, जे पण आपली रोजची जी धावपळ आहे, जॉब करायचा, हे करायचं, सगळं करायचं, जे कामं आहे त्याच्यामधून थोडासा एक टाईम आपण काढला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या फक्त चिल करणार, बाकी काय नाही, राईड, चिल आणि ह्या वेदरचा एन्जॉय करणार. ही बघा, ही भेसळ एस टी आहे, भेसळ. ही जी एस टी आहे ना ती भेसळ आहे. जिजाऊ नवीन आली आहे ती, आहे ती बात वेगळी आहे. पण जी तुम्ही मला कमेंट करून सांगा, जी लालवाली एस टी आहे ना ती कोणाला कोणाला आवडते. म्हणजे तिचा जो रुतबा आहे ना, रुतबा तो वेगळाच आहे लालवाला एस टीचा. हे आत्ताच्या एस टी तर मजा नाही त्यांच्यामध्ये. लिमिटमध्ये राहा, आपल्या लिमिटेशनमध्ये राहा. ही जी व्हाईट लाईन आहे ना, ह्या व्हाईट लाईनच्या त्या साईडला जायचा कमी प्रयत्न करा. जेवढे तुम्ही तुमच्या लाईनीत असणार ना, लक्षात ठेवा, चुका कमी होतील. काय रोड झालाय हा, वाव. खूप भूक लागली आता, खूप. आता हॉटेल बघणार, एक हॉटेल आहे भारी पुढे समोर. पुढे एक हॉटेल आहे चांगलं, समाधान म्हणून, तिकडे थांबणार आता. लय भूक लागली आहे खूप. आता ब्रेक घेतला एक, हॉटेलला थांबलोय, समाधान. वेदर एक नंबर आहे. आता बघू, नाश्ता करू आणि पुढे शूट चालू करू. आपला ज्या डेली शूट होतात तेच चालू करू. कनेक्ट राहा तुम्ही, पूर्ण बघा व्हिडिओ, कसं वाटतंय, कसं काय ते. भूक तर खूप लागली आहे, नॉर्मलच खाणार, कारण की पुढे जाऊ आम्हाला थोड्या वेळानंतर जेवायचं पण आहे, लंच पण करायचं. लंच पण लवकरच होईल, तर बघू. पाऊस पाड यार देवा, थोडासा पावसाळा रडवतो. बघू, चला तर थोडासा नाश्ता करू. ठीक आहे, भेटू तेव्हाच नाश्ता करताना. तर आता मिसळ मागवलेली आहे, भावानी पण मिसळच मागवली. बघू शकता तुम्ही. टेस्ट सांग भाई कशी आहे. खूप वेळा टेस्ट केली आम्ही इकडची, चांगलीच आहे, सांगू शकत नाही. तिखट असणार. आली आपली मिसळ आली. आता मिसळवर ताव मारू पद्धतशी. भूक तर मजबूत लागली आहे. डायरेक्ट जेवण बोलू आता, नाश्ता करून. लेट्स गो. चला, दर्शित झाला, ब्रेकफास्ट झालेला आहे. मस्त मिसळ पाव आणि 4 पाव खाल्लेले आहेत. आता आपण डायरेक्ट घाटाच्या इथं थांबू. जस्ट थांबलो इथं शूट करण्यासाठी.
आता शूट टाईम आहे आपला, शूट टाईम. शूट बघा असं करतो, खतरनाक वाला शूट करतो. लोकेशन बघा कडक आहे. ओ हो वाव, काय रूट आहे. पाऊस कमी आहे, फक्त पाऊस पडला पाहिजे, पाऊस. वाव, निसर्गाने रमलेला आपला माळशेज. वाव, नाणेघाट. नाणेघाट इथून 6 किलोमीटर इथून गेल्यावर नाणेघाट आहे आणि आपला सरळ माळशेज. लालपरी वन साइड कशी झुकली आहे बघा लालपरी. एका साईडला, राईट साईडला पूर्ण झुकली आहे. बापरे, रिस्की आहे खूप. रिस्की रिस्की रिस्की, ओव्हरटेक रिस्की. चलो, सिग्नल दिलाय भावाने आपला. भाई कपल राईड. हा लोकेशन आहे. वाव 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 वाव. तो बघा धबधबा दिसतोय की ना तुम्हाला, काय माहित नाही. कॅमेरा जस्टिस होतो की नाही. कॅमेरा नाही करणार आहे जस्टिस मला वाटतं. हां नाही करणार. कोण रील बघून जे इन्फ्लुएन्स झालेत ना, रील बघून ज्यांना वाटतंय की रील बघून जे पण कोण पण राईड करतात ते भाई, सरळ बोलत तुमच्या चुत्यात गिनती झाली आहे तुमची. काहीच पाऊस नाही, फक्त वातावरण पावसासारखं झालंय, पण पाऊस तर नाहीच आहे काहीच. बघू शकता तुम्ही, एक थेंब पाऊस नाही पडला मुंबईपासून, एक थेंब. फक्त क्लायमेट बनवलंय, बाकी पाऊस काहीच नाही. वरती मला वाटतं घाटात पाऊस असेल, कारण की क्लायमेट वरचं जरा तसाच आहे. तर इथं पण धबधबा दिसतोय, तुम्हाला नसेल दिसत कॅमेऱ्यामध्ये, पण मला दिसतोय धबधबा आपल्याला आहे. माळशेज घाट चालू झाला आता, माळशेज घाट. हो 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 हो, काय नजारा आहे बघा तुम्ही. हा, किती शांतता वाटते इथे. इथे आल्यावर म्हणजे रायडर्स लोकांचं तर मन तृप्त होत असेल. कमेंट करा, जे पण रायडर्स कोण बघतात हा व्लॉग, कमेंट करा तुमचं मन तृप्त झालं की नाही हे बघून. माझं तर झालं मन तृप्त. एक नंबर लोकेशन है, एक नंबर. चलो इधर रुकते हैं थोड़ा, इधर इधर रुकते हैं थोड़ा, थोड़ा सा रुकते हैं. एकच नंबर वातावरण बनवलंय. कसं वाटतंय भाई? भाई आपला पाणी पितोय. पाऊस काय नाही, पावसासाठी आलाय, पण पावसातले बेडका बघा आहे. अरे हबो 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 हबो. ए ए ए ए ए ए ए ए ए. अच्छा, गावात कॅमेरा चालू आहे आपला भाई. कॅमेऱ्यावर पाणी नको पडू, बघता वाद झालं. हे कुठेही पड. अच्छा, गावात होता मासा बनलेला पूर्ण. ओ मामा, ओ गाववाले. एकच नंबर, एकच नंबर. हवा की वंकस आहे. लेफ्टला चाललोय मी, ऑटोमॅटिक लेफ्टला. फोटो विटोसाठी लोकेशन एक नंबर आहे. घाटकोपर पासून जे निघालो आता इथपर्यंत तरी पाऊस नाही, काही पाऊस नाही. फक्त क्लायमेट बनवून ठेवलाय बस. पाऊस तर नाही काय.
ज्यांना पण यायचं असेल माळशेजला तर बघा असा माळशेज आहे. निघू आम्ही इथून ओझरच्या दिशेने. आपला फोटो काढतोय, भावाला बनवलाय फोटोग्राफर. तर आता आपण माळशेजला बाय करतोय. बाय बाय. चाललंय ओझरच्या दिशेने. ओझर इथून 50-60 किलोमीटर आहे. ओझर झाला मग लंच करू. मग तिथून ओझरपासून गाव माझं पकडा ना 100 किलोमीटर असेल. ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण साक्षात जे त्यांचं घर आहे, त्यांची जन्मभूमी जुन्नर, त्या गावी आपण चाललोय आता. एवढी चूल आहे ना आम्हाला, एवढी चूल की मॅप सांगत होता तो रोड सरळवाला होता ना, आम्ही जो राईट मारला आता, मॅप सांगत होता तो रोड काहीतरी 10 मिनिटं लवकर सोडेल तो रोड. पण आम्हाला एवढी चूल आहे ना, आम्हाला हा घाटानेच जायचं आहे. मग एवढी चूल आहे. गणेश खिंड. मला हायवेपेक्षा तरी हे असे रोड मला बेटर वाटतात. ठीक आहे, थोडी रिस्क असते याच्यामध्ये, पण याच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह पण तेवढेच राहतात. हे हायवेमध्ये तुम्ही कॉन्स्टंट एका स्पीडवर असतात आणि मग तुमचा त्याच्यामागचा तोल, कॉन्सन्ट्रेशन, या सगळी गोष्ट त्याच्यामध्ये असतात. पण जेव्हा तुम्ही अशा ह्या रोडवर असतात झिगझॅगवाल्या, तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन टॉप लेवलवर असतं. हे लक्षात ठेवा कधी पण. म्हणून मी प्रिफर जास्त करून हा रोड करतो रादर दॅन हायवे. ओहो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठं लावायची? आतमध्ये लावायची. चल. जस्ट पोचलो आता ओझरला. आता आपण दर्शन घेऊ. जी वाईब आहे इकडची, पीस वाटतं, खूप पीस. अरे वाईब आहे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माझं व्हिजिट आहे इथे, पण एक नंबर वाईब आहे. खूप पीस वाटतं, एकदम शांतता. लकीली इथं कोणच नाही आज. फर्स्ट टाईम असं झालं आहे. 3-4 वेळा आलो, पण कधी असं एवढं खाली वाटलं नाही. आता खूप खाली आहे. जस्ट दर्शन झालं आता आणि एक तुम्हाला लोकेशन दाखवतो. काय लोकेशन भेटलं आहे बघा. पाण्याची पातळी बघा किती वाढली. पाऊस नाही पण पाणी बघा किती. ओतूर आता इथून फक्त 15 किलोमीटर असेल, 15 किलोमीटर. आणि ओतूरमध्ये एक हॉटेल आहे, पर्सनली माझं तर खूप फेवरेट आहे ते, वायकर्स म्हणून. जेवढी पण आपली मुंबईची पब्लिक आहे ना, मी कधी पण आलो तर सगळ्यांना तिकडंच घेऊन जातो. रिकमेंडेड, एक नंबर आहे. म्हणजे तिकडचं मी 3 वर्ष अगोदर नॉनव्हेज खाल्लेलं. मुंबईमध्ये पण अशी टेस्ट नव्हती तेव्हा. मुंबईमध्ये लिटरली मी, माझा भाऊ आणि तुषार होता. तर तेव्हा मुंबईमधली जी टेस्ट आहे त्याला पण त्यांनी मागे टाकलेलं. आता तर आपण नॉनव्हेज खातच नाही, 1.5 वर्ष झालं नॉनव्हेज बंद आहे. पण तिकडचं व्हेज पण तेवढंच भारी आहे. तर जस्ट आता पोचलो ओतूरमध्ये आणि क्लायमेट भाई, क्लायमेट तर होतच आहे. पावसाचं क्लायमेट तर होतं, पण पाऊस काय पडत नाही. आणि आपला फेवरेट हॉटेल वायकर्स. वातावरण तर आहे पावसाचं, काही आपली साथ देत नाही. ते पण पाऊस काय पडत नाही.
लोकेशनवर आलो आहे. आता पहिलं तर अर्धा तास इथं चिल मारणार. अर्धा तास चिल मारल्यानंतर मग ऑर्डर देणार, मग खाणार. इथं 2 तास तरी घालवणार आता आम्ही. कसे पण करून 2 तास घालवणार आहे. मग नंतर डायरेक्ट इथून काहीतरी घर आपलं 60 किलोमीटर आहे, 60-70 किलोमीटर. बघू, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा तुम्ही. बघू जागा जाईल तुम्हाला. जरा फाईज खावता फाईज. वेजिटेरियन भाई, वेजिटेरियन डाइट. वेज 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 वेज. जस्ट झाला आहे लंच. आता जेवून जरा राऊंड मारतो इथेच. पोट जाम झालं आहे लिटरली. मी आता बक्कल येतो काढेल, एवढा जाम झाला आहे पोट. भाऊ आपला झोपला आहे, पेंगला आहे, पूर्ण पेंगला आहे. कोण बोलतो की गाववाल्यांकडे पैसा नाही. आता इथून जे बंगले चालू होतील, हा जो एरिया आहे याला हा ओतूरचा एरिया आहे. आता इकडचे बंगले बघशाल ना तुम्ही. आता एक जो बंगला येईल तो फक्त बंगला दाखवतो तुम्हाला. त्याचा एका टायमाला पूर्ण जिल्ह्यामध्ये नाव होतं, पूर्ण जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला तो मी बंगला दाखवतो, फक्त बघा बंगला कसा आहे तो नाही. त्याच्यासारखे खूप सारे बंगले आहेत, खूप. पूर्ण म्हणजे पूर्ण कांद्याचा पैसा आहे, पूर्ण कांद्याचा पैसा आहे. बघा बघा जमिनी बघा यांच्या. बंगला बघा, फक्त बंगले बघा. चला बंगले हा बघा. हा बघा, हा बंगला बघा. फक्त स्लो करतो मी इथून. हा बघा, खतरनाक. घाट लागला, घाट चालू झाला, जंगलातला घाट. इथं जर मी रात्री आलो असतो ना 7 वाजता तरी पक्का मला बिबट्या पकडला असता, बिबट्याने. इथं सगळे बिबट्या राहतात, बिबटे या घाटात. फक्त इथून रात्री या कधीतरी 6 नंतर, पकडलात तुम्हाला बिबट्याने. बापरे भाई, रोड की खड्डे की काय आहे? खड्ड्यांमध्ये रोड आहे की रोडवर खड्डे आहेत की काय आहे? कार्यक्रमच वेगळा आहे हा. वी आर इन ब्राह्मणवाडा. फक्त 20 किलोमीटर बाकी आहे इथून आपलं गाव. तर आपल्याला तिकडे जायचं, तिकडे खाली राईट साईडला, खाली एकदम त्या साईडला. बापरे का हवा लागते इथे. आणि फक्त 4 किलोमीटर बाकी आहे, 4 किलोमीटर बस. ये नाम बताते बताते पहुंच जाएंगे. ऑफ रोडिंग फुल ऑन ऑफ रोडिंग. ॲडव्हेंचर बाईक नाही मग काय झालं भाई. स्किल्स मॅटर करतात, स्किल्स. आलो बरं ना. हा हा असं झालं. भावाला बघायचं, आपल्या भावाला बघायचा बिबट्या, तर त्याला आलोय घेऊन. तर त्याचं नशीब असेल तर समोर येईल बिबट्या आता. बघा भाई, धरण बघा.
बिबट्याला शोधू. बिबट्या दाखवतो त्याला, आज बिबट्या आहे. त्याला काय माहिती भाई, घाटकोपरवरून 2 वाघ आलेत. म्हणून लपलाय. लपलाय तो, लपलाय. प्लॅन मध्ये चेंज केलाय. भावाला काय दम सुटत नाही. बोलतो भाई विषय हार्ड आहे खूप, नको थांबायला इथं. काय तू सकाळी पण एवढा घाबरतोय, मग रात्री काय होईल? घाबरावं लागतं. मांजर थोडी येते. भाई मर्दासारखी राहा की मर्दासारखा. लोकेशन दाखवतो, लोकेशन बघा आता. 1 2 3